मनसरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची आज सभा पार पडली। यावेळी बऱ्याच दिवसांनी अजित पवारांची फटकेबाजी कार्यकर्त्यांना पाहायला मिळाली। सभेत नेत्यांच्या भाषणांची रांग लागली आणि यावरून अजित पवारांनी काहीसा संताप व्यक्त केला। तर याच भाषणात अजित पवारांना पुन्हा एकदा धरणाच्या वक्तव्याचीही आठवण झाल्याचे दिसलं। पाहूया दादांनी कशी फटकेबाजी केली आहे। या ठिकाणी शरद फुटके पाटील या ठिकाणी 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करतील। या ठिकाणी शिरूर लोकसभेचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील या ठिकाणी आता विचार व्यक्त करतात। आपल्या सर्वांचे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, देवेंद्रजी शाह, विष्णू काका हिंगे पाटील, बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बुटे पाटील, सगळे पाटील पाटील पाटील। मित्रांनो, वेळ बराच झालेला, मला पुढे बऱ्याचशा सभा आहे आणि मी खरं तर सभांना जातो त्यावेळेस एक उमेदवार बोलतो आणि नंतर मी माईक हातात घेतो। पण इथं मग मागाशी बघत बसलो होतो, ह्याला बोला त्याला बोला त्याला बोला। अरे म्हणलं, मी ह्यांची भाषण ऐकायला आलोय का माझं भाषण करायला आलोय? आपलं पाणी आहे उशाशी आणि काही जण पाणी घेऊन चाललेले, त्याचाही विचार करत नाही। त्याच्याकरता कोण भांडतं? अरे पाणी न्या ना, परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा। वर बोगदा काढा आणि ओव्हरफ्लोचं पाणी घेऊन जावा। परंतु तुम्ही खाल्लं बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोठो चुना लावून बोंबलत बसावं काय? काय करावं काय? याचा विचार काहीतरी करता की नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।